Artlist.io. Music licensing reimagined. Artlist.io. Music licensing reimagined. Artlist.io. नमस्कार मित्रांनो, आपण जेजुरी या मार्गावर निघालेलो आहोत. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. माझं नाव प्रशांत. जय मल्हार. आपण जेजुरीचे दर्शन करण्याकरिता निघालेलो आहोत. नागपूरवरून प्रवास नेमकं 722 किलोमीटरचा आहे. Artlist.io. मित्रांनो, जेजुरी हा खूप प्रसिद्ध मंदिर आहे, जे खंडोबाचं मंदिर आहे. त्याचे दर्शन घ्यायला आपण निघालेलो आहोत. आपला प्रवास जवळजवळ 12 तासाचा आहे आणि पुणेवरून जेजुरी फक्त 50 किलोमीटरचा प्रवास आहे. जवळजवळ आपण 1.5 तासात पुणेवरून जेजुरीला Music पोहोचतो. licensing reimagined. नाव जेजुरीगड, जिल्हा पुणे. हे मंदिर काळ्या दगडापासून तयार करण्यात आलं आहे. दूरवरून बघितलं तर एखाद्या गडाप्रमाणे हे मंदिर दिसते, म्हणून या मंदिराला जेजुरीगड असे सुद्धा म्हणतात. खंडोबाचे हे प्रख्यात मंदिर पेशव्याच्या काळात बांधले होते. मल्हारी मार्तंड हे आणखी खंडोबाचं एक नाव आहे. यांची पूजा 12-13व्या शतकापासून व्हायला लागले असे मानले जातात. खंडोबाचं मंदिर हे जेजुरी गावात आहे. जेजुरीचे खंडोबाचे मंदिर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्रापैकी एक आहे. खंडोबा हे मंदिराचे दैवत आहे. Music licensing हे मंदिर reimagined. खूप प्रसिद्ध आहे. येथे भाविक हळद आणि नारळ यांचा भांडार हवेत देवावर अर्पित करतात. समोर तुम्हाला दिसेल. या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी भक्तगणाला 200 पायऱ्या चढून जावं लागतं. वाटेत बानाई खंडोबाची द्वितीय पत्नी देगडी प्रधान यांचे मंदिर लागते. चंपाष्टमी उत्सवाला भाविकांची येथे खूप जास्त गर्दी असते आणि Artlist.io. मंदिरात नेहमी गर्दी असते. इथे दर्शन करायला लोक नेहमी येत असतात. Artlist.io. Music licensing reimagined.
Artlist.io. Music licensing reimagined. Artlist.io. Artlist.io. Music licensing reimagined. Artlist.io. Music licensing reimagined. Artlist.io. Music licensing reimagined. Artlist.io.